औरंगाबाद शहरातील बजाज नगर येथील विजयपथ अकॅडमीमध्ये आज जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला। उद्योग समूह कंपनीचे संचालक, पत्रकार व कवी SR सावंत यांच्या वतीने विजयपथ पुरस्कार देऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। रविवारी दिनांक 8 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी महिलांना प्रमाणपत्र आणि पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। हा कार्यक्रम विजयपथ अकॅडमीचे संस्थापक, अध्यक्ष व शिक्षणतज्ञ विजय खिलारे सर तसेच SR सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। हा प्रेरणादायी कार्यक्रम भगतसिंग शाळेजवळ महाराणा प्रताप चौक, विजयपथ अकॅडमी, बजाज नगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। आयोजक विजयपथ अकॅडमी, बजाज नगर। अनेक आपल्या ज्या काही विद्यार्थी त्यांची कला सादरीकरण आणि प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला। या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित अत्यंत सामान्य कुटुंबातून, संघर्षातून ज्यांनी आपलं राजकीय अस्तित्व निर्माण केलं, आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या शहराचे सन्माननीय नगरसेवक म्हणून ज्यांनी आता ते पद भूषवत आहेत ते आमचे मित्र आदरणीय काकासाहेब काकडे, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे नेते विजयदादा शिवगारे, आदरणीय सर आणि या कार्यक्रमाचे आयोजक, या विजयपथ अकॅडमीचे संचालक, अध्यक्ष आदरणीय विजय खिलारे सर, आमचे मित्र, चांगले उत्कृष्ट कवी ज्यांच्यामध्ये कला ही ठासून भरलेली आहे, ते रामकृष्ण अगरबत्ती उद्योग समूहाचे संचालक SR सावंत सर आणि माझ्यासमोर बसलेल्या पत्रकार बांधवांनो, माय मावल्यांनो, भगिनींनो, गेल्या 3-3.5 तासापासून तुम्ही आम्हाला सगळ्यांना झेलत आहात। तुम्हाला वाटत असेल आयुष्यात आता याच्यानंतर कधीच महिला दिनाच्या कार्यक्रमाला आम्ही जाणार नाही, कारण तिथं जाऊन काळ्या पाण्याची सजा आपल्याला त्या ठिकाणी भोगावी लागते। आमच्यासारखे पांढरे कपडे घालून बगळे येतात आणि आपापले भाषणं ठोकतात। आमच्या मनाचाही विचार करत नाहीत, कशाचाच विचार करत नाहीत, परंतु हे करणं गरजेचं असतं। हा जो मुख्य दिवस असतो, या दिवसाच्या निमित्तानं महिलांना त्या दिवसाची माहिती असावी, त्यामागचा संघर्ष, इतिहास, कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो कौम अपना इतिहास नहीं जानती वो अपना भविष्य नहीं बना सकती। तो तुम्हाला जर महिला दिनाचा इतिहास, महिलांच्या गुलामीचा इतिहास, त्यांच्या स्वातंत्र्याचा इतिहास जर माहीत नसेल तर भविष्यात तुम्ही चांगली पिढी निर्माण करू शकणार नाही। आणि म्हणून आजच्या दिवसाच्या अनुषंगानं या दोन्ही सरांनी, खिलारे सर असतील आणि सावंत सर यांनी जो अतिशय उत्कृष्ट प्रबोधनात्मक कार्यक्रम केला, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून या दोघांचं स्वागत तुम्ही करा। मी आपला जास्तीचा वेळ घेणार नाही। मी महिलांना एवढीच विनंती करेन की ज्या महापुरुषांनी या देशातल्या बहुजन समाजाला, महिलांना, आम्हाला सगळ्यांना गुलामीतून काढण्यासाठी संघर्ष केला, त्यात समर्पण बलिदान दिलं, त्यामध्ये आमचे सगळेच महापुरुष आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर शेवटी कांशीरामजीपर्यंत, अण्णाभाऊ साठेंपर्यंत, म्हणजे त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आहेत, शाहूजी महाराज आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, बिरसा मुंडा आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत, रमाबाई आहेत, जिजाऊ माता आहेत, सगळ्याच ज्या ज्या महापुरुषांनी आम्हाला याच्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले, त्याचा त्याग, समर्पण आणि बलिदान हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांच्या विचारावर चालण्याची कृती निर्माण केली पाहिजे। जर समाजामध्ये जिजाऊ जन्माला आली, जिजाऊ जर घडली, तरच समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होईल। या समाजामध्ये रमाई जर तयार झाली, त्याग आणि समर्पण बलिदान देणारी एक माता जर निर्माण झाली, तरच या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडतील। या देशामध्ये एखादी आदर्श पत्नी सावित्रीबाई फुले जर जन्माला आली, ती निर्माण झाली, तर या देशामध्ये महात्मा फुलेंची निर्मिती होईल, महात्मा फुलेंचा जन्म होईल। आणि म्हणून आम्ही जसं म्हणतो की महिला ही या जगाची निर्माता आहे। आजपर्यंत आम्ही 21व्या शतकात आलेलो आहोत, परंतु पुरुषांना कधीच या जगाचं निर्माता म्हणलेलं नाही, कारण आणखी पुरुषांना त्यांच्या ती प्रगती जे काही त्यांना प्रेग्नेंट करण्याची किंवा मुलं जन्माला घालण्याची, परंतु नैसर्गिकरित्या महिलांना एवढी ताकद इथल्या निसर्गानं दिलेली आहे की ती या जगाची निर्माता बनलेली आहे। आणि महिला जर ठरवलं
तर या देशाला संस्कृत समाज बनवू शकते, या देशाला सशक्त देश बनवू शकते. आणि महिलांनी जर ठरवलं तर खरंच आम्ही या देशाला महासत्ता देखील त्या ठिकाणी बनवू शकतो. आजच्या या दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला एवढाच संदेश देईन की आज आम्हाला जे हक्काधिकार मिळत आहे, आज जे आम्हाला स्वातंत्र्य मिळत आहे, हे अथक संघर्षातून आणि परिश्रमातून मिळालेलं आहे. ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलं की कोणत्या युनेस्को नावाच्या शहरामध्ये, अमेरिकेच्या त्या शहरामध्ये 1909ला ते आंदोलन महिलांनी केलं होतं की आम्हाला मताचा अधिकार द्या, आम्हाला किमान वेतन द्या. परंतु तुमच्या माहितीच तुम्हाला माहीत असलं पाहिजे महिलांना की भारत देशामध्ये महिलांनी कधीच कुठलंच आंदोलन केलं नाही की आम्हाला मताचा अधिकार द्या, आम्हाला समान अधिकार द्या. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला स्वतःहून मताचा अधिकार भारतीय संविधानामध्ये दिला. यासाठी कुठल्याच महिलेनं संघर्ष केलेला नाही, त्याग केलेला नाही, बलिदान दिलेलं नाहीये. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी 1951ला देशाच्या संसदेमध्ये हिंदू कोड बिल नावाचं एक बिल त्या ठिकाणी मांडलं. बाबासाहेबांनी ते बिल बनवण्यासाठी आपल्या आयुष्याचे 4 वर्षाचा कार्यकाळ खर्च केला आणि पंडित नेहरूच्या सरकारसमोर हिंदू कोड बिल नावाचं बिल मांडलं. त्या बिलामध्ये इथल्या देशातल्या सगळ्या जात आणि धर्मांच्या महिलांच्या मुक्तीचा जाहीरनामा होता. बाबासाहेब आंबेडकरांनी देशात पहिल्यांदा इथल्या महिलांना शिक्षणाचा अधिकार असावा, इथल्या महिलांना विवाहासाठी समान कायदा असावा, इथल्या महिलांना घटस्फोट घेण्याचा अधिकार असावा, इथल्या महिलांना त्याच्या वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीमध्ये समान अधिकार असावा, अशा प्रकारची सगळी कायदे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या हिंदू कोड बिलामध्ये निर्माण केली होती. परंतु इथली जी व्यवस्था आहे, हजारो वर्षापासून इथल्या महिलांना गुलाम समजते. ती व्यवस्था इथल्या महिलांचा केवळ उपभोग घेण्यासाठी वापर करते. ती इथली व्यवस्था इथल्या महिलांना केवळ चूल आणि मूल तिच्याजवळ असावं एवढीच त्यांची गलिच्छ अशी मानसिकता आहे. तिचा नवरा मेल्यानंतर तिनं टकलं करून सती जायचं, तिला कुठलेच अधिकार असणार नाही. अशा पद्धतीने महिलांना गुलाम करून इथल्या व्यवस्थेनं हजारो वर्षापासून ठेवलं होतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या महिलांच्या मानव मुक्तीचा, महिलांचा जाहीरनामा मांडला. परंतु इथल्या जातीवादी त्या काळच्या मंत्रिमंडळाला तो त्या ठिकाणी हिंदू कोड बिलाचा कायदा स्वीकारला नाही. आणि तुमच्या माहितीच तो सांगतो महिलांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा त्या ठिकाणी दिला आणि या देशाला ठणकावून सांगितलं, जर पुरुषांच्या बरोबर महिलांना अधिकार मिळणार नसतील, मी मांडलेले अधिकार जर सरकार स्वीकारत नसेल तर असं मंत्रिपद मला नको आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि या देशाला मजबूर केलं तो कायदा स्वीकारण्यासाठी. 1992ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या, पुन्हा प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू झाले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सरकारला मजबूर केलं आणि त्या कायद्याचे 2-4 भाग बनवून ते कायदे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी अंमलात आणले. विजयपथ अकादमीच्या वतीने आदरणीय खिल्लारे सर आणि सावंत सर यांच्या माध्यमातून आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाजातील सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळपास 200 कर्तबगार महिलांचा सत्कार या अकादमीच्या वतीने करण्यात आलेला आहे. या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रम देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही देशातल्या आणि राज्यातल्या महिलांना एवढा संदेश देतोय की आपण या सृष्टीचे निर्माता आहात, आपण या देशाचं भविष्य घडवणाऱ्या माता आहात. तुम्ही जर ठरवलं तर आपली मुलं फुले शाहू आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालून त्यांना एक चांगल्या दर्जाची नोकरी निर्माण करून देऊ शकता, त्यांना एक चांगला आदर्श व्यक्ती बनवून त्या ठिकाणी घडवू शकता. आणि महिलांनी जर ठरवलं, कारण शाळेत जाण्याच्या अगोदर घरी महिला हीच त्या मुलाची शिक्षिका असते आणि म्हणून त्या महिलेची जबाबदारी आहे की आपला मुलगा जर चांगला त्या ठिकाणी विचारानं जर सशक्त झाला तर तो एक चांगला आदर्श व्यक्ती घडेल. आणि म्हणून आजच्या दिवसाच्या निमित्ताने महिलांना एवढाच संदेश आहे की ज्या महापुरुषांनी इथल्या महिलांना गरिबी, गुलामी, लाचारी मधून मुक्त करण्यासाठी
संघर्ष केला आणि या महिलांना स्वातंत्र्याच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये हक्काधिकार दिले. महिलांना घटस्फोटाचा अधिकार दिला, महिलांना समान विवाह करण्याचा अधिकार दिला, महिलांना दत्तक घेण्याचा अधिकार दिला, महिलांना नोकऱ्यांमध्ये समान संधीचा अधिकार दिला, महिलांना त्या ठिकाणी सगळ्या प्रक्रियेमध्ये मुलाच्या किंवा आपल्या वडिलांच्या पतीच्या संपत्तीमध्ये समान वाटा मिळण्याचा अधिकार दिला. या सगळ्या ज्या हक्काधिकाराच्या ज्या गोष्टी आहेत त्या महापुरुषांच्या विचारानं मिळालेल्या आहेत. म्हणून त्या महापुरुषांच्या विचाराची जाण ठेवून आपण तो विचार पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी महिला दिनाच्या निमित्तानं करावं, एवढंच आम्ही त्या ठिकाणी महिलांना आव्हान करतो. बघा, सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आपल्या विजयपथ अकॅडमीच्या वतीने आणि रामकृष्ण अगरबत्ती उद्योग समूह यांच्या वतीने आपण हा जागतिक महिला दिन ठेवला होता. यामध्ये आपण राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि शासकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या महिला काम करतात यांचा आपण सत्कार आणि विजयपथ पुरस्कार आपण त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे. आपल्याला संकल्पना कशी आली? ही संकल्पना यामधनं आली की आपल्याला जडणघडण करणारी आपली आई, आपल्या सोबत खांद्याला खांदा देऊन राहणारी आपली पत्नी यांच्यापासूनच आपण मोठे होतो आणि याच पद्धतीने या सृष्टीला चालवणारी जर बघितलं तर महिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज घडलेच नसते जर त्यांच्या पाठीमागे जिजामाता नसते. या विचाराने प्रेरित होऊन मी आणि सावंत सर यांनी हा कार्यक्रम घेण्याचं योजिलं होतं. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करता आहेत त्या महिलांना आम्ही या ठिकाणी बोलवून त्यांचा सन्मान केलेला आहे. त्यासोबतच शाळेतील शिक्षिका, त्यानंतर अंगणवाडी सेविका या महिलांना देखील प्रेरणा भेटावी आणि यापेक्षा मोठं कार्य त्यांच्या हातून व्हावं यासाठी हा कार्यक्रम आम्ही घेतला आणि या पद्धतीने आपण त्यांची निवड पण केली होती. आज या ठिकाणी जवळजवळ 200 महिलांना आपण प्रमाणपत्र, ट्रॉफी हे विजयपथ पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त एवढा संदेश दिला जाईल का तुम्ही या सृष्टीला घडवू शकतात. त्यामुळे तुम्ही पाठीमागं न राहता तुम्ही या देशाचं, या समाजाचं नेतृत्व करण्यासाठी नेहमी पुढं असलं पाहिजे, अग्रेसर असलं पाहिजे. कुठलीही भीती न बाळगता आपण या समाजाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे यायलाच पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक अरविंद साहेब होते. त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला या देखील प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर या ठिकाणी दामिनी पथक सुद्धा आपल्या या ठिकाणी येऊन गेलेत. त्यांनी देखील महिलांना जागृत राहून त्या ठिकाणी संदेश दिला की कुठल्याही परिस्थितीला न घाबरता आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तर अशा पद्धतीने त्यांना देखील प्रेरणा भेटलेली आहे. प्रमुख पाहुणे म्हणून विजू भाऊ, त्यानंतर नगरसेवक काकडे साहेब हे देखील उपस्थित होते.